ह्याला म्हणते ते बघा ओरिजिनल घाम. आता तुम्हाला वाटायला असेल की मी एकटाच कसं काय निघा लागलो, तर मी एकटा नाही बरं का. आणि सपासप गाडी कशी बी वाढा लागला आणि मला म्हणते फक्त व्हिडिओ काढतो. तर आजचा विषय काय माहितीये का, आपण आलोय दामणगावच्या कामावर, जे की आपल्या मित्राचंच काम आहे. थांबा तुम्हाला मालक दाखवतो. विषय काय माहितीये का, सकाळ सकाळ नारळ सोलत बसला. काय विषय तर म्हणला मशीन येणार आहे, त्याला फोडायला नारळ लागते. तर आता इथला विषय काय माहितीये का, आदल्या दिवशी आम्ही येऊन पायपिंग केली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणलं स्लॅब आहे म्हणल्यावर सकाळी येऊन थोडीफार पायपिंग करावं लागते. नाही तर तारा नसल्यामुळे सकाळ सकाळ ग्राइंडर घेतले आणि डायरेक्ट तारा कापायला चालू केले. ते मी अभय किरण्या कसली कामं करायला लागला. 2 तास झालं तर 4 नारळ सोला लागला. मला सांगतो या किरण्याने इकडे नारळ सोलेपर्यंत आजीनं तिकडे मस्तपैकी उन्हाचा आस्वाद घेतला बरं का. सकाळ सकाळच्या बाबा सकाळ सकाळी असला गरम झार चहा आला. तुम्हाला सांगतो एवढी बेकार थंडी होती, असल्यामध्ये जर असला कडक चहा भेटला का विषय संपला. भावनो तुम्हाला विचारायचं राहिलं बरं का चहा प्यायचा का नाही, पण तेवढ्यामध्ये संपला बरं का भावनो. सॉरी कोई बात नाही. भावनो विषय काय माहिती का, आदल्या दिवशी फुल पायपिंग केली होती, राहिला होता म्हणजे फक्त पोरचा आणि हॉल. त्यामुळे काय जास्त टेन्शन घेतलं नाही आम्ही. अरे बाप इथं अजून 1 तास सुद्धा चालणार बरं का चहा पिऊन. तेवढ्यामध्ये किरण पोहे आणले, तर लई जीव भावाचा माझ्यावर. काय विषय आहे की भावानं काय नुसता पोहे आणले नाही बरं का, त्यामध्ये जिलबी पण आणली, त्यामध्ये कांदा आणलाय, परतच्याला म्हणलं तर लिंबू आणलाय. काय विषय आहे की गाप 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 नाही म्हणलं तर जनावरासारखं निम्म पोहे खाल्लं. परतच्याला माझ्या लक्षात आलं की ह्यामध्ये आपण तो लिंबूच पिळला नाही. परतच्याला नंतर लिंबू पिळले ह्यामध्ये मी, आणि असं पण त्यामध्ये रस काय जास्त नव्हता. किरण भावा तुला सांगतो असलं क्वालिटी पोहे चालतं का नाही, 1 नंबर. तुम्हाला सांगतो भावानो सगळी पायपिंग तर चालते, पण विषय काय झाला माहिती का, परतच्याला किरण म्हणला की मशीनवाली येणार नाही ते, कारण 31 डिसेंबर फुल्ल फाकाटा देते. असल्या सकाळी 2 कोदड्या मस्तपैकी घेऊन झोपलो होतो, पण सगळा मोडाप झाला बरं का माझा. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. काय सगळा मोडाप झाल्यामुळे त्यामुळे नीट गावाकडे निघाला लागला बरं का. आणण्याचा मला काय विशेष कळेना झाले, उगाच गाडी वाढा लागले. सकाळ तर न बघा लागलो ह्याला मी. त्याला जाऊ द्या म्हणून तिथनं परच्याला दुकानामध्ये आलो बरं का. पिशव्या ठेवला तर ह्या तिघांचा काय घोळच कळेन झाला. निवांत पबजी खेळत बसते ती, आणि पप्प्याचं तर वेगळंच काय तर चालू असतं. चिकट्टेपनं डमरू वाजवा लागला. आता विषय काय झाला माहिती का, 1 तारखेचा जे स्लॅब होता का डायरेक्ट 2 तारखेला ढकलण्यात आला होता. आता स्लॅबवर का दोघाचं काम नसतं, त्यामुळे एकटा चालू होतो बरं का मी कामावर. आता स्लॅबवर येऊन बघितलं तरी ते लिफ्टचं नियोजन चालू होतं. म्हणलं आता माझं तर काय काम नाही, त्यामुळे नीट खाली आलो निघून. मी खाली येऊन बघतो तर किरण भाऊ काय तर ट्रॅक्टरनं वाडावाडी करायला लागला होता बरं का मशीनीची. एकेशा मशीन कामगारांनी जोर लागा की हायशा म्हणली डायरेक्ट सगळेजण लाकडावर बसली मशीनीला उचला लागली होती. 1 तासामध्ये मशीनीची सगळी जोडाजोडी झाली होती बरं का. आता सगळी जोडाजोडी झाली म्हणल्यावर आता काम एकच राहतं, ते म्हणजे पूजा करायची. त्यामुळे पहिले तर खाली मशीनीची पूजा करून घेतली होती. खाली काय पूजेचं काम चालू होतं, त्यामुळे म्हणलं माझं तर काय खाली काम नाही, त्यामुळे वर येऊन पहिले तर डस्ट टाकून घेतली होती सगळ्या डब्यांना. आणि जे खाली पाईप ड्रॉप केले त्याला तर रापारप डस्ट फेकून देत असतो मी. आणि असल्या थंडीचा सुद्धा कामाचा लोड पडल्यामुळे डायरेक्ट कामाच्या दारा लागला होत्या कपाळावरून. काय करणार आहे, मला पण या गाड्यावाल्यांना पण कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणलं तर 1:45 वाजता पहिला गाडा स्लॅबवर पडलाय बरं का येऊन. आणि शार्प 3:56 ह्यांनी निम्मा स्लॅबवरून बाजूला केला होता बरं का. 4:38 पूर्ण स्लॅब शेवटपर्यंत आला होता. माझं तर काय वर काम नव्हतं, त्यामुळे नीट खाली आलो बरं का. पण किरण मला चहा प्यायल्याशिवाय का तुला जाऊ देणार नाही मी. स्लॅब काय संपला भावनो बरं का. पण तुम्हाला जर ब्लॉग आवडला का, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.